ही गोष्ट एका लबाड कोल्होबाची आहे आणि या कोल्होबाची खोड एका आजीने कशी मोडली ते आपण या गोष्टीत आता पाहूया. एक म्हातारी एका झोपडीमध्ये एकटीच राहायची. तिच्यासोबत कोणीही नव्हते आणि तिच्या झोपडीच्या मागे एक बोराचं झाड होतं. म्हातारी काय करायची की ती बोरं घ्यायची, बाजारात विकायची आणि मिळालेल्या पैशात आपले जेवण आणून जेवायची आणि मजेत राहायची. एक दिवस काय झालं की म्हातारी रोजच्या सारखी बोरं जमा करायला गेली, पण पाहते तर काय, झाडाखाली एकही बोर नव्हतं आणि उलट तिच्या दारात कोणीतरी घाण करून गेलं होतं. म्हातारी म्हणाली, अरे काल तरी केवढी सारी बोरं होती, पण आज सगळी बोरं गेली कुठे? जाऊ दे, कोणीतरी चोरी करून गेला असेल. म्हातारी बिचारी त्या दिवशी तशीच झोपून गेली. दुसऱ्या दिवशी म्हातारी बोरं गोळा करायला उठली आणि दार उघडून पाय बाहेर टाकते तर काय, पायाला सगळी घाण नुसती. शी! म्हातारी म्हणाली, अरे कुणी घाण केली असेल? म्हातारीने बिचारीने तसेच पाय धुतले आणि ती बोरं गोळा करायला गेली. पुन्हा आज एकही बोर नाही. म्हातारी म्हणाली, आता चोराला पकडलेच पाहिजे. मग काय, त्या रात्री म्हातारी लवकर जेवली बिवली, आपल्या झोपडीचा दिवा बिवा विझवला आणि दाराला बारीक अशी फट करून ती बाहेर बघत राहिली की कोण येतंय, कोण येतंय. 1 तास झाला, 2 तास झाले, 8 वाजले, 10 वाजले, 12 वाजले, कोणीच येईना. म्हातारी म्हणाली, चला आता झोपूया. पण ती झोपायला जाणार तेवढ्यातच तिला झाडांच्या पानांचा आवाज आला. मग म्हातारी पुन्हा दाराला डोळे लावून बसली की कोण येतंय, कोण येतंय. तिला एक कोल्होबा येताना दिसला. कोल्होबा आला, थोडा पुढे आला. त्याने म्हातारीच्या दाराकडे पाहिले. तो म्हणाला, अरे म्हातारी झोपली आहे वाटतं, आता बोरं खाण्यास काही हरकत नाही. कोल्होबाने भरपूर बोरं खाल्ली आणि तो हळूहळू म्हातारीच्या दाराजवळ आला आणि म्हातारीच्या दारात त्याने शी करून टाकली. सगळ्या बोरांच्या बिया थुंकून टाकल्या आणि पळून गेला. म्हातारी म्हणाली, असं काय, बघते आता. दुसऱ्या दिवशी म्हातारीने काहीही केले नाही आणि संध्याकाळी ती कोल्होबाची वाट पाहत होती. म्हातारीने काय केलं, चुलीवर एक तवा तापत ठेवला. तवा लाल 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 असा तापवला आणि मग कोल्होबाची वाट बघत बसली. ठरल्याप्रमाणे 12 वाजल्यानंतर आला कोल्होबा. त्याने म्हातारीच्या झोपडीकडे बघितलं. अंधार दिसतोय, चला जाऊया आता बोरं खायला. म्हातारीने हळूच दाराच्या फटीतून तो तवा बाहेर ठेवला. कोल्होबा आला बोरं खाऊन आणि म्हणतो, अरे आज म्हातारीने मला बसायला लाल लाल पाट ठेवलेला दिसतोय. कोल्होबा पुढे आला आणि बसला पाटावर. पाटावर बसतो तर काय, अरे 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 अरे, भाजलं भाजलं भाजलं. म्हातारी लगेच काठी घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, कोल्होबा कोल्होबा बोरं पिकली. कोल्होबा म्हणाला, नाही नाही म्हातारे, डिंगी भाजली. कोल्होबा धूम ठोकून जंगलात पळत गेला. मग कशी खोड मोडली म्हातारीने. अशाच मजेशीर गोष्टीसाठी आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.